श्रीराम ज्यांचं नाव आहे, अयोध्या त्यांचं धाम आहे, एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम, अशा या रघुनंदनाला माझा कोटी कोटी प्रणाम. श्रीरामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी रुपेश मावरे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज प्रभू श्रीरामनवमी आहे आणि आज जगभरात श्रीरामाचा हा उत्सव साजरा केला जातो. तो हा आजचा क्षण हा आपल्या सर्व हिंदू वासियांना खूप सोनेरी क्षण आणि आनंदाचा असतो. आणि याच क्षणाच्या सामर्थ्याने आज माझ्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आगमन होणार आहे, यांची स्थापना करणार आहे मी घरी आज. तर तो ब्लॉग मी तुम्हाला संध्याकाळी या व्हिडिओमध्ये घेईन. त्यांची पूजा, त्यांचं आगमन, त्यांची पूजा अर्चना आणि त्यांची स्थापना हा जेवढं माझ्या म्हणजे जेवढं मला माहिती आहे त्यानुसार करणार आहे. जर एखादे गुरुजी अवेलेबल झाले तर त्या गुरुजींच्या हस्तेच करेन. जर नाहीच झाले तर मी मला जेवढी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे मी करेन. ठीक आहे, भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. भर उन्हात क्रिकेट प्रेमी हे सर्व क्रिकेटमध्ये चिल्लर घ्याय सगळे खेळत आहेत. प्रत्येकजण आपापले बॅट घेऊन आला आहे. गुरुरूपा धार्मिक ग्रंथ भांडार, इथे सर्व धार्मिक देवाच्या सगळ्याच धार्मिक वस्तू इथे मिळतात. आणि इथे स्वामींसाठी आम्ही बसण्यासाठी आसन, सर्वच स्वामींचे वस्त्र हे घ्यायला आलो. बाजूला घेऊन येऊ का काय पाहिजे ते आणले. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे गुरुरूपा ग्रंथ भांडारमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं आसन आणि वस्त्र घ्यायला. आणि ते सुंदर कलेक्शन आहे सर्व महाराजांच्या मूर्तींचं, देवांच्या मूर्तींचं. आणि एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे याच गुरुरूपाचे मालकच आहेत ना हे, मालक मंगेश जाधव साहेब चांगल्या परिचयाचे आहेत. आणि यांना हे सिल्वर प्ले बटन मिळाले यूट्यूबकडून. खूप छान वाटते, आनंदाची गोष्ट आहे ही आम्हा लालबाग परळकरांसाठी तरी. तिला बरोबर आहे, 30,000 माहिती आहे. त्यात
वेट एवढा झाला त्यांचं. हां एवढं आहे. बरोबर काही तर लोड झाली तेव्हा. हा असं बोलले देवपूजेचे साहित्य. आता जस्ट आलो आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणि त्यांचा आसन आणि वस्त्र घेऊन. आता सुरुवातीला पहिलं फ्रेश होतो. फ्रेश होऊन मी अनबॉक्सिंग करणार आहे, तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो. आणि त्यांची जी पूजा करणार आहे मी, अभिषेक करणार आहे तो. या हिल्सला पण द्या. कर.
पूजा झाली जे स्वामी समर्थ यांच्या आगमनाने खूप प्रसन्न झाले आणि खूप छान झाले. हे बघा श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्यासाठी हे आसन जे मी असं केलं आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या स्पेशल पर्सनबद्दल, तर आज श्रीरामनवमी निमित्त आणि आजच्या शुभदिनी माझ्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज यांचं आगमन झालं, यांचं स्थापना झाली यांची, आणि त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आजच्या दिवशी तो योग जुळून आला. जो मी 1% होपसोर होतो, जे चान्सेस होते की आज ती व्यक्ती माझ्यासोबत नाही आहे तुम्हाला सांगत होतो, तर आज प्रभू श्रीरामाच्या कृपेने आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने ती खास व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यात आजच्या दिवशी आली. आणि हा दिवस आजचा खूप आनंदाचा आहे. दिवस खूप विसरण्यासारखा नाही आहे माझ्यासाठी. तर असाच स्वामींचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या परिवाराच्या पाठीशी असू देत आणि अशीच आमची साथ कायम असू दे, पावलोपावली आमच्यासोबत असू दे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. आज श्रीरामनवमी निमित्त मी श्री स्वामी समर्थ महाराजांना घरी देखील आणलं. तर श्री स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती ही तुम्हाला कशी वाटली आणि माझी पूजा आणि अभिषेक हा कसा वाटला, यात काय चुकलं आहे का मला बिनधास्त तुम्ही कळवा. खरंच सांगा, मला खूप आवडेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.